प्रत्येकजण थोडासा वेळा असतोच, पण या क्षेत्रात काम करायचं जरा जास्त वेळचं लोक लागतात, वेळसर विचार करणारे लोक लागतात. अर्थात आईवडिलांच्या परवानगीने वेळसरपणा करा. ही 10 दिवसाची कार्यशाळा आपण तरुण भारत आणि अर्थात मामांच्या संमतीने आपण दिलेली आहे. तर मामाला आणि तरुण भारतला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. अशा पद्धतीची कार्यशाळा ही महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही पहिल्यांदाच घेतली. मुळात 3 महिन्याची माझा जो कोर्स आहे स्कूलचा तो 3 महिन्याचा आहे. 3 महिन्याचा कोर्स 10 दिवसात कसा लावायचा असा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. पण म्हटलं निदान सुरुवात तरी करूया. सुरुवात केल्याशिवाय कळणार कसं ना आपण काय करू शकतो आणि काय नाही. मला असं वाटतं की या 10 दिवसाच्या कार्यशाळेत आपण काय काय करू शकतो हे सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल, ओळखलं असेल तुम्ही स्वतःला. आणि मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही येत नाही आहे हे आधी आपल्याला कळायला हवं आणि काही येतं आहे हेही कळायला हवं. त्यामुळे काही येत नाही आहे हे कळलं की त्याच्यावर आपल्याला जास्त काम करता येतं. हा सगळा पुढचा टप्पा झाला. बरं का मामा, त्यांना मी सांगितलेलं आहे की आता या 10 दिवसात हे ठीक आहे, आपल्याला आनंद झाला, वेगवेगळं शिकायला मिळालं. आपल्याला इथे बसता टाकायचं असेल किंवा पथारी टाकायची असेल या क्षेत्रामध्ये तर काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याचे आई वडील पण आलेले आहेत, त्यामुळे मी परत त्यांच्यासमोर एकदा तुम्हाला सांगतो. हा म्हणजे सांगितलंच नव्हतं सरांनी असं नको, कारण तुम्ही कसे आहात ते मला कळलेलं आहे. तर आई वडिलांना मी फक्त सांगतो की त्यांचा अभ्यास हा पहिला आहे, अभ्यास हा महत्त्वाचा आहेच. पण जोडीला 24 तासाचं वेळापत्रक मी त्यांना सांगितलेलं. 24 तास आपण काय काय करू शकतो. मला वेळच मिळाला नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. 24 तासातले 8 तास आपण झोपेत घालूया, हातात 16 तास, 16 तासातले 7 तास आपण शाळा, कॉलेज, ऑफिस याच्यात घालूया, हातात 9 तास, 9 तासातले 5 तास आपण अभ्यासात घालूया, हातात 4 तास. या 4 तासात काय करायचं ते आपण ठरवू शकतो. त्यामुळे मगाशी तुम्ही सगळे आई वडील इथे हजर आहात म्हणून मी त्यांना काय सांगितलं हे तुमच्या कानावर घेऊन ठेवतो. त्यांना मी हेच सांगितलेलं आहे की प्लॅनिंग करणं अतिशय अवघड असतं आणि एक्झिक्युशन करणं हे त्याहीपेक्षा अवघड असतं. कारण प्लॅनिंग करताना अशा काही गोष्टी असतात की आपल्याला लक्षात येत नाही की एक्झिक्यूट करताना काय काय अडचणी येऊ शकतात. म्हणजे मी असं ठरवलं की प्लॅनिंग करताना मी असं ठरवलं की रोज मी 3 तास डान्स प्रॅक्टिस करणार आहे. तर तुम्हाला डान्स येतो का हे आधी मला विचारायला आहे स्वतःला. पण तरी जर जे आता मी समजा ठरवलं की नाही आता मी 3 तास डान्स प्रॅक्टिस करणार आहे तर एक्झिक्यूट करताना मला किती त्रास होईल हे मी जेव्हा प्रत्यक्ष डान्स करतो त्यावेळेस लक्षात येतं. सो प्लॅनिंग करतानाच तुम्ही असं करा की तुम्हाला काय येते हे लक्षात घ्यायला पाहिजे. आवडणं हे वेगळं आहे. मला गाणं आवडतं आणि मला गाणं म्हणता येतं, त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे गाणं आवडणं हा एक छंदाचा भाग झाला, एक प्लॅनिंगचा भाग झाला की मला गाणं शिकायचं आहे हा प्लॅनिंगचा भाग झाला. पण एक उपजत असतं, सा कसा लावायचा इथपासून सुरू असेल तयारी तर ते अवघड होऊन जातं. सारे गम पदरीचा हे 7 सुर लावता आहे तर त्यात कसं खेळायचं हे आपल्याला ठरवता येतं. तर तुमच्या आयुष्यात तसंच आहे की आता तुमचे हे 10 दिवसाचा कोर्स झालेला आहे. या 10 दिवसाच्या कोर्समध्ये त्यांना मी काय काय सांगितलेलं आहे ह्याच्या पुढे जाऊन ते तुम्हाला सांगतो. त्यांना मी असं सांगितलेलं आहे की तरुण भारतचं संपादकीय रोज वाचायचं. आपल्या आईवडिलांनी म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला वाचायला शिकवलं होतं, ते सुद्धा बोट ठेवून वाचायला शिकवलं होतं. त्यामुळे त्या वाक्याचे संपूर्णविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक हे सगळे जे गुण असतात ते आपल्याला कळतात आणि त्या पद्धतीनेच आपल्याला वाचावं लागतं. बोट ठेवून वाचलं की आपल्याला इकडे तिकडे बघायला लागत नाही, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन तिथेच करावं लागतं. तर हे कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून अग्रलेख वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्यातलं तो मोठ्याने वाचायचं आहे आणि मोठ्याने कायमस्वरूपी वाचता यावं म्हणून आपल्याला जे व्होकल कॉर्ड्स आहेत त्या व्होकल कॉर्ड्सना स्ट्रॉंग करायचे. व्होकल कॉर्ड जर नसेल आपण जसं व्यायामशाळेत जाऊन बॉडी कमवतो आणि 2 महिन्याने आपल्याला थोडेसे कर्स दिसायला लागतात
हे न दिसणारी कर्ज आहे, त्यामुळे त्यांना जास्त प्रेमाने सांभाळावं लागतं. पण त्याचाही व्यायाम आहे. तो वाचन हा एकमेव व्यायाम आहे, ओंकार हा दुसरा व्यायाम आहे. आपले लंग्स पॉवरफुल होण्यासाठी तुम्ही प्राणायाम करणं अतिशय गरजेचं आहे. आपली सुदृढ प्रकृती राहावी त्यासाठी सूर्यनमस्कार घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. या बेसिक गोष्टी सगळ्या आयोगाने सांगते, या सगळ्या गोष्टी, या बेसिक गोष्टी मी तुमच्या मुलांना किंवा मुलीला सांगितलेले ते त्याच्याकडून करून घ्या. आता ते 10वी 12वी म्हणजे आत्ताशी सुरुवात आहे त्याची, खूप वेळ आहे तुमच्याकडे. त्यामुळे ते आत्ता टप्प्याटप्प्याने सुरू झालं तर ते छान होईल. आता यांचं जे सादरीकरण झालं ना ते मला इतकं मस्त वाटलं. म्हणजे खरंच म्हणजे अजून तुमची मला कौतुक वाटतंय. 10 दिवसात त्याच्याकडून हे घेऊन गेलं, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्यापेक्षाही तयार आहेत असं मला एकत्र लक्षात आलेलं आहे. त्यामुळे 10 दिवसात ते उभे राहिलेले. तुमच्या मेहनतीला मी मनापासून सलाम करतो. खूप छान केलं. रंगभूमीवर काम करायचं असेल तर आवाज खणखणीत असणं ही पहिली गरज आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आवाज कसा ताकदवार दिसेल हे करता येईल. छान एक मुलगी तिचा आवाज असा शांत होता. बाहेर गेली की काय? मस्त आवाज आहे तुझा. हा आता ती लहान आहे. आता तिचा आवाज कुठल्याच्या टप्प्यावरती येणार आहे, त्यामुळे त्यावेळी तिचा आवाज सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यावेळी आवाजाची कशी काळजी घ्या आणि प्राणायाम करा. मोठ्याने वाचा, अगदी करून मोठ्याने वाचा आणि छान राहा, आनंदी राहा. प्लॅनिंग करा आणि एक्झिक्युशन करा. 24 तास हा खूप वेळ आपल्याला आयुष्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई वडिलांसाठी 9:30-10 वाजता त्यांच्या हातातला मोबाईल बंद करा. कारण ना काही घडत नाही आयुष्यात. ते रील्स बघून आणि ते फेसबुकच्या पोस्ट बघून तुमच्या आयुष्यात काही घडणार नाही. म्हटले ना तुम्हाला म्हणायचे हो म्हणा, वडिलांच्या समोर हो म्हणा. तर 10 वाजता तुम्ही फोन बंद करा. अंधार होतो याचा कारण ती झोपेची वेळ आहे. सूर्योदय याचं कारण आहे ती उठायची वेळ आहे. तुम्ही 2 वाजता झोपणार आहे, 9 वाजता करत उठणार, अंधार पडल्याने झोपायचं, उजेड पडल्याने उठायचं. सिंपल निसर्गाचे चक्र आहे. निसर्गाच्या चक्राच्या विरुद्ध तुम्ही जाऊ नका. प्रोफेशनमध्ये आल्यानंतर जाणं वेगळं आणि काहीच काम करताना जाणं वेगळं. त्यामुळे तुम्ही तिथे त्या गोष्टी किती शिस्त पाळा, अभ्यास उत्तम करा. आई वडील खुश असतील तरच तुम्हाला पुढे याच्यात करिअर करता येईल. त्याही मी तुम्हाला कानानंतर तुम्ही करतो आई वडिलांचं सपोर्ट, ते महत्वाचं आहे. आई वडील खुश पाहिजे. मला नाटकात जायचे, मला चित्रपटात जायचे, म्हणायचं काय करशील, हा एक प्रश्न आई वडील विचारतील. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी प्लॅनमधून केल्या तर सगळं व्यवस्थित होईल. परत लवकरच भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.